नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. बुलढाण्यातील नाफेड खरेदी केंद्र बंद करण्यात आल्याच्या निषेधार्थ ठाकरे गट आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत तात्काळ नाफेड केंद्र सुरू करण्याची केली मागणी. अन्यथा जिल्हाभर आंदोलन करण्याचा दिला इशारा. जालना महापालिकेच्या 4 स्वीकृत नगरसेवकांची निवड. विनोद रत्न पारखे, अश्विन आंबेकर, सिद्धिविनायक मुळे, अर्जुन गेही यांच्या नावाची महापालिकेच्या महापौर वंदना मगरेंनी केली घोषणा. तांत्रिक अडचणीमुळे अद्याप 2 जागा रिक्त. अकोला महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या 8 जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये मोठी चढाओढ. या पदांसाठी तब्बल 66 इच्छुकांनी 106 पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज घेतल्याची मागणी. अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अविनाश मार्डीकर यांची 11 मतांनी निवड. जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी साताऱ्यात धरणे आंदोलन. स्मारक परिसराचा विकास करून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, आंदोलकांची मागणी. आखाती देशातल्या युद्ध परिस्थितीमुळे सांगलीतल्या द्राक्ष, हळद आणि बेदाणा बाजारपेठेला मोठा फटका. जवळपास 100 ते 150 रुपयांनी बेदाण्याचा घसरलाय दर. सांगलीच्या बाजार समितीत बेदाण्याला आता 300 रुपयांच्या आसपास दर. भिवंडीत अवैधपणे नळ जोडणी घेऊन पाणी चोरणाऱ्यांवर महापालिका पाणीपुरवठा विभागाची कारवाई. ही कारवाई अशीच सुरू राहणार, मनपा प्रशासनाचा इशारा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत अभिनेते भाऊ कदम कोल्हापूर दौऱ्यावर. अभिनय कलेचा आणि संवाद शैलीच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये सकारात्मक प्रबोधन करणार. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आज 29वा वाढदिवस. भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी जान्हवीने 3550 पायऱ्या अनवाणी पायाने चढत घेतलं दर्शन. चंद्रपूरच्या चिंचपल्ली जुनोना रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू. अनेकदा पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पीड ब्रेकर न बसवल्यानं नागरिकांकडून संताप आहे. रत्नागिरीतील लोटे MIDC मधील डॉक्टर खान कंपनीत मोठा स्फोट. या दुर्घटनेत 4 ते 5 कामगार आगीत होरपळल्याची माहिती. बारामतीच्या एका लॉजवर चालत असलेल्या देह विक्री व्यवसायावर पोलिसांची मोठी कारवाई. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना घेतलं ताब्यात, तर आसाम आणि पश्चिम बंगालमधील 4 महिलांची केली सुटका. नाशिकच्या उमराणा येथे मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात. अपघातात एकाच कुटुंबातील 4 वर्षांच्या चिमुकल्यासह 3 मृत्यू. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कार रस्त्याच्या कडेला झाली पलटी. वाशिमच्या मालेगावात जनावरांचा चारा आणि शेतीसाठी उपयोगी साहित्य शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानं जळून खाक. या घटनेत अंदाजे 1 लाखांहून अधिकचं नुकसान झाल्याचा अंदाज. चंद्रपुरातील व्यावसायिक इमारत असलेल्या गज टॉवरला भीषण आग. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर मिळवलं नियंत्रण. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.